सिंहगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाची पायधूळ माती मिरवण्याचं भाग्य या किल्ल्याला लाभलं. तानाजी मालुसरे मराठा साम्राज्यातील वीर योद्धा, त्यांचं त्याग आणि बलिदान या किल्ल्याने जवळून पाहिला. हाय, मी शिवांश आणि आजचा प्रवास सुरू करूया सिंहगड किल्ल्याच्या दिशेने. सकाळी सकाळी लवकर उठून आम्ही निघालो सिंहगड किल्ला पाहायला. ठाई ठाई निसर्गाचं सौंदर्य, हिरव्यागार डोंगर टेकड्या आणि वाहणाऱ्या पाण्याची सोबत या भागाला लाभली आहे. पुण्यापासून साधारणतः 30 किलोमीटर अंतर आहे. पण रस्ता इतका सुंदर आहे की किती वेळ लागतो हे समजतच नाही. तर म्हणावं लागेल, सफर खूबसूरत है मंजिल से भी. वन संवर्धनासाठी थोडे पैसे देऊन आम्ही पुढे निघालो. पावसाळ्यामध्ये दुधाळ धबधबे या ठिकाणी पाहायला मिळतात. सुंदर घाट आणि वेडीवाकडी वळणे, निसर्गाचं सुंदर रूप पाहत आम्ही गडावर पोहोचलो. पर यहाँ पर सफर भी खूबसूरत है और मंजिल भी. हे किल्ल्यासाठी असणारं पार्किंग. किल्ल्याच्या अगदी मधोमध हा आहे दूरदर्शनचा मनोरा. इथून 1 ते 2 किलोमीटरचा ट्रेकिंग आहे. सो वी आर ऑल सेट टू गो फॉर ट्रेकिंग. डावीकडे तटबंदी आणि उजवीकडे बुरुज. ह्या दरवाजाला पुणे दरवाजा म्हणून ओळखलं जातं. याचं तोंड पुण्याच्या दिशेला आहे. हा किल्ला 2000 वर्ष जुना आहे. किल्ल्याचे बुरुज आणि तटबंदी काळ्या रंगाच्या पाषाणाने भक्कम केलेले दिसतात. थोडीशी मदत घेऊन मी पण बुरुज सर केला. बुरुजाचा वापर हा निगराणीसाठी केला जात होता. आज किल्ले प्रेमी गड चढताना दिसतायत. किल्ल्यावर अनेक ठिकाणी छोटी छोटी दुकाने आहेत. तिथे तुम्हाला त्या त्या सीझनचा रानमेवा मिळतो. माझा खजिना आहे हा. किल्ल्याला एकूण 3 पुणे दरवाजे आहेत. 2 नंबरचा दरवाजा आणि 3 नंबरचा दरवाजा. तोफखाना, नावाप्रमाणे तोफा आणि महत्वाच्या युद्ध सामग्री इथे ठेवल्या जात होत्या. भक्कम असं बांधकाम युद्ध सामग्रीचं महत्व दर्शवतं. घोड्याचा पागा किंवा अस्तबल, ह्या ठिकाणी घोड्यांना ठेवलं जात होतं. वाहतूक आणि युद्धासाठी त्यांचा वापर केला जात होता. आतमध्ये खूप थंड आहे. घोड्यांची मज्जा आहे बाबा. मग काय, थोडासा प्रवास मी पण घोड्याने केला. किल्ल्यावर अनेक पाण्याचे टाक आहेत, पण फक्त देवटाक इथलंच पाणी पिण्यायोग्य आहे. कचरा पडू नये म्हणून स्थानिकांनी वरून कव्हर केलं आहे. या काकू देवटाकचं पाणी वापरून आमच्यासाठी लिंबू सरबत बनवत आहेत. लिंबू सरबत पिऊन एकदम तृप्त वाटलं. ट्रेकिंग करताना 2 कैऱ्या, 2 लिंबू सरबत आणि बोरे आम्ही फस्त केले. समोर देवळासारखी दिसणारी राजाराम महाराजांची समाधी आहे. त्यांनी सतत 11 वर्ष मोगलांना लढा दिला. मावळे 1, 2 आणि 3 टेकड्या चढून वरती आले होते. मग आईला म्हणालो, तू पण न थकता पुढे चल बघू. इथं मिळणारा गरम गरम पिठलं भाकरी
याची चव अप्रतिम आहे. या जेवणाची चव स्मरणात राहते. या बुरुजावर ताठ मानेने उभी असणारी ही तोफ. कितीतरी युद्धामध्ये स्वराज्यासाठी हिने लढा दिला असेल. टिळक निवास. या ठिकाणी लोकमान्य टिळक येत असत. गांधीजींची आणि टिळकांची भेट या ठिकाणी झाली. किल्ल्यावर असणारं सुंदर अमृतेश्वर मंदिर, गर्द सावलीत असणारे मंदिर, गाभाऱ्यात देवाची सुंदर मूर्ती आहे. दर्शनाने मन प्रसन्न होऊन जातं. जमिनीपासून 760 मीटर किल्ल्याची उंची आहे. तीव्र उतार. याचा फायदा किल्ल्याच्या संरक्षणास होतो. तानाजी कडा. तानाजी महाराजांना म्हणाले, मी करतो कोंढाणा सर. आपलं मुलाचं लग्न थांबून आधी लग्न कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं, असं म्हणत तानाजी मोहिमेस निघाले. तीव्र उतारामुळे या बाजूने पहारा कमी असायचा. त्यामुळे तानाजी आणि मावळ्यांनी या बाजूची निवड केली. गडावर मुघलांची मोठी फौज होती. जसे 500 मावळे वर आले तसं 1200 मुघलांसोबत त्यांचं जोरदार युद्ध झालं. उदयभान हा किल्लेदार होता. उदयभान बरोबर लढता लढता तानाजींची धार तुटली. मग काय, त्यांनी डोक्याच्या शेला काढला आणि हातावर बांधला, पण युद्ध चालू ठेवले. ह्यामध्ये तानाजींना वीरगती मिळाली. धीर न खचता मावळ्यांनी किल्ला सर केला. जेव्हा महाराजांपर्यंत ही बातमी पोचली, त्यांचा लाडका तानाजी तीर्थी पडला. त्यांना अश्रू अनावर झाले आणि महाराज म्हणाले, गड आला पण सिंह गेला. तानाजींच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी महाराजांनी या ठिकाणी समाधी बांधली आणि कोंढाण्याचं नाव बदलून सिंहगड केलं. या किल्ल्यावर महाल नाही. तसा महाराजांनी स्वतःसाठी कोणत्याच किल्ल्यावर महाल बांधला नाही. म्हणून महाराजांना रयतेचा राजा संबोधलं जातं. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.